भारतीय स्टेट बँक आणि एसबीआय म्युच्युअल फंड यांच्या बेकायदेशीर व्यवसायाच्या विरोधात आणि ग्राहक सेवांमधील त्रुटींबाबत मंगळवारी धरणं आंदोलन करण्यात आलं। भारतीय स्टेट बँकेची स्थापना ब्रिटिशकालीन असून भारतीय लोकांना लुटण्यासाठी इंग्रजांनी सुरू केलेली ही बँक आहे। इंग्रज जरी आपला भारत देश सोडून गेले असले तरी एसबीआय मधून भारतीय नागरिकांची लूटमार काही थांबत नाही असा प्रकार दिसत आहे। एसबीआय म्युच्युअल फंड यामधील अनेक गैरप्रकार होताना दिसत आहेत। एसबीआय म्युच्युअल फंडाचे अधिकारी एसबीआय म्युच्युअल फंड हे स्टेट बँकेचे असल्याचं सांगत आहेत। एसबीआय म्युच्युअल फंडमध्ये काही अडचण निर्माण झाल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया त्याबाबत दायित्व घेईल असं सांगून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली जात आहे आणि त्यांची गुंतवणूक केली जात आहे। एसबीआय म्युच्युअल फंड कार्यालयानं योजना सुरू करताना सेबीची परवानगी घेतल्याचं नमूद केलं आहे। मात्र याविषयी पत्रव्यवहार केला असता अशी कोणतीही परवानगी दिल्याचं कार्यालयानं नाकारलं आहे। तसंच एसबीआय म्युच्युअल फंड आपलं कार्यालय भारतीय स्टेट बँक बाळीवेश शाखा कार्यालयात उपलब्ध असल्याचं महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये नमूद केलं आहे। याविषयी अधिक माहिती घेतली असता भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय व्यवस्थापकांनी स्पष्ट केलं आहे की अशी कोणतीही एसबीआय म्युच्युअल फंडाची शाखा आपल्या कार्यक्षेत्रात नाही। म्हणजे एसबीआय म्युच्युअल फंडाच्या कारभाराविषयी तसंच बनावट आणि फसवणुकीविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत। या प्रकारामुळे भारतीय स्टेट बँकेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे। कोणत्याही गुंतवणूकदारानं कमिशन अथवा दंडाविषयी अधिक विचारल्यास एकतर त्याचे पैसे परत करायचे किंवा भीती दाखवून त्याच्याकडून तक्रार नसल्याचं बनावट पत्र घ्यायचं। याबाबत एसबीआय स्टेशन रोड शाखा व्यवस्थापक नीलम देशपांडे आणि ट्रेझरी शाखेच्या व्यवस्थापिका सरस्वती उंबर्जे यांनी तसं केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत। एका व्यक्तीनं भारतीय स्टेट बँक स्टेशन रोड शाखा इथं 8 लाख रुपयांचा चेक डिपॉझिट केला असता त्यावर राहुल देशपांडे एसबीआय विजापूर रोड शाखेचा शिक्का मारून देण्यात आला। याविषयी अधिक माहिती विचारली असता एसबीआय स्टेशन रोड शाखेच्या शाखाधिकारी म्हणून अनुराधा कपूर यांनी उत्तर दिलं की स्टेशन रोड शाखेचा शिक्का नसल्यानं विजापूर रोड शाखेचा शिक्का वापरला आहे। दुसऱ्या एका पत्रात विजापूर रोड शाखेचे शाखा व्यवस्थापक उत्तर देताना म्हणाले की राहुल साळुंखे ही व्यक्ती विजापूर रोड शाखेचा ग्राहक असून त्यानं विजापूर रोड शाखेतच चेक डिपॉझिट होऊन तेथील शिक्का त्यावर मारल्याचं स्पष्ट केलं आहे। दोन्ही पत्रातील विसंगती म्हणजे एकच कर्मचारी 2 शाखांमध्ये एकाच वेळेस कसा काय कार्यरत राहू शकतो, यात 100% काहीतरी घोटाळा आहे। विजापूर रोड शाखेच्या व्यवस्थापकांनी नमूद केलं आहे की प्लेन डेबिट स्लिप अर्थात चेक शिवाय वापरून ग्राहकाच्या एका खात्यावरून त्याच्याच दुसऱ्या खात्यावर पैसे हस्तांतरित करू शकतो। पण प्रत्यक्षात स्टेट बँकेच्या अनेक शाखांमध्ये ग्राहकांच्या खात्यातून दुसऱ्या कंपनीच्या खात्यांमध्ये अनेक वेळा ट्रान्सफर केल्याची माहिती उपलब्ध आहे। म्हणजे कमिशन मिळवण्यासाठी बँकेचे नियम मोडून आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करून एसबीआयमध्ये वाटेल ते प्रकार सुरू आहेत। भारतीय स्टेट बँकेतून खाजगी कंपन्यांची कामं बंद व्हावीत आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अन्यथा भारतीय मित्रपरिवार आणि सर्व नागरिक आपलं भारतीय स्टेट बँकेतील खातं बंद करतील असा इशारा एका निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना देण्यात आला। उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानं मंगळवारी 10 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेलं धरणं आंदोलन मागं घेण्यात आल्याची माहिती विजयकुमार अंकम यांनी दिली। दरम्यान भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन दिनेश खारा हे एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सेल्स मीटिंगला दुबई इथं हजर होते। याविषयी अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील एसबीआय अद्याप उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे। म्हणून एसबीआयच्या व्यवहारांच्या बाबतीत अनेक गैरव्यवहार झाल्याचं दिसून येत आहे असंही विजयकुमार अंकम यांनी स्पष्ट केलं। मी विजयकुमार वासुदेव अंकम। यापूर्वी आम्ही अनेक वेळा एसबीआय व एसबीआय म्युच्युअल फंड प्रायव्हेट कंपन्यांविरुद्ध अनेक वेळा आंदोलन केले असता अद्याप स्टेट बँक ऑफ इंडिया व एसबीआय म्युच्युअल फंड कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेलं नाही। म्हणून आज आम्ही अजून एकदा उपोषण करीत आमची एसबीआय म्युच्युअल फंडामध्ये असलेली गुंतवणूक व भारतीय स्टेट बँकेतील खाते वगैरे आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे।
यामध्ये प्रामुख्याने SBI म्युच्युअल फंड ही कंपनी खाजगी कंपनी असताना भारतीय स्टेट बँकेतील अधिकारी, शाखाधिकारी लेवलला असलेले अधिकारी भारतीय स्टेट बँकेचीच ही योजना असल्याचे सांगत लोकांची दिशाभूल करून फसवणूक केल्याचे अनेक तक्रारी आहे. आणि अलीकडील जर काही बातमी बघितलं तर SBI म्युच्युअल फंड येथील कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी SBI म्युच्युअल फंड ही खाजगी कंपनी असताना स्टेट बँकेचीच असल्याचे ते सांगत आहे लोकांना. याविषयी अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोन रेकॉर्डिंग आम्हाला दिलेला आहे, ज्या आधारे आम्ही SBI म्युच्युअल फंड हे खाजगी असताना स्टेट बँकेची आणि सरकारी कंपनी असल्याचे सांगितल्याचे तक्रारी आमच्याकडे असल्याने आम्ही हे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची आम्ही मागणी करत आहे.